राम राम विद्यार्थी मित्रांनो, आजचा शेवटचा नियम आहे जो की तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून देणार आहे की कोणत्या वेलांटी आणि कोणत्या उकारात बदल होतो। वेलांट्यात झालेला बदल आपण मागच्या नियमात बघितला। आता शेवटचा नियम आहे कोणत्या उकारात बदल होतो। आता लक्षात घ्या कोणत्या शब्दामध्ये उकारात बदल करावा लागतो। चला डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो। जर एखादा शब्द असेल आणि त्या शब्दाचा अंत अने झालेला असेल, अशा शब्दाला जर तुम्हाला एखादं प्रत्यय जोडायचं असेल म्हणजे शेवटी एखादं अक्षर जोडायचं असेल, मग अशा वेळी करायचं काय गुरुजी? तर अशा शब्दाला अक्षर जोडताना काय बदल होतात पहा। समजा हे आपण शब्द लिहिले जे उकाराचे आहे, काय आहे? तूप दुसरा उकार, दूध दुसरा उकार। ज्या शब्दाचा अंत अने झालेला असतो त्याच्या आधीच्या अक्षराला दुसरा उकार असतो। हा नियम आपण आधी शिकलेलो आहे। आता याच ठिकाणी बदल केव्हा होतो लक्षात घ्या। जर समजा या शब्दाला आपल्याला हे प्रत्यय लावायचे, हे अक्षर जोडायचे, चे, ला, ने, शीत किंवा पासून, कडे, कडे पर्यंत, साठी। जर हे शब्द किंवा हे अक्षर यांना जोडायचे तर मग यांच्या उकारामध्ये बदल होतो। म्हणजे कसं? समजा आपण दूध आहे, आपण म्हटलं दुधात पाणी टाकले। आता दूध शब्द इथं कसा आहे? दुसऱ्या उकाराचा आहे, तर इथं उकार बदलतो, पहिला उकार होतो। हे ध जसच्या तसं दुधात, म्हणजे या ठिकाणी या शब्दाचा अंत अने आहे म्हणून याच्या आधीच्या अक्षराला दुसरा उकार दिलेला आहे। पण या अक्षराच्या नंतर आपल्याला समजा त जोडायचं असेल, काय जोडायचं? त, तर मग याच्या आधीच्या अक्षरामध्ये बदल होतो। इथं दूध आहे तर इथं पहिला उकार झाला आणि तयार झालं दुधात। समजा ला जोडायचं आपल्याला, तूप किंवा तुपाचे किंवा तुपाची। बघा मूळ शब्द त ला दुसरा उकार आहे, पण इथं काय होणार? तुपाची चव छान लागते, म्हणजे या ठिकाणी तूप शब्द दुसऱ्या उकाराचा आहे पण त्याला ची प्रत्यय जोडत असताना, ची अक्षर जोडत असताना त्याच्या उकारात बदल होतो। जसं अक्षर जोडताना बदल होतो तसाच या ठिकाणी हे जे शब्द दिसतात, हे जे शब्द आहे यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात। हे जोडतानाही या शब्दामध्ये बदल होतो। आपण म्हटलं काय की पुलाकडे जाऊ नको। ए बाळा, हा पूल शब्द आहे, मग याला आपल्याला काय जोडायचंय? कडे जोडायचंय। मग बदल काय होतो? कडे जोडत असताना या प चा दुसरा उकार पहिला होतो, म्हणजे काय तयार होतं? पु ला, पुला, आणि हे नंतर कडे जोडल्या जातं। म्हणजे एखाद्या शब्दाला जर कडे म्हणजे कोणतंही शब्दयोगी अव्यय जोडायचं असेल तर त्याच्या आधीच्या अक्षरात काय होतो? उकारात बदल होतो। शेवटचं उदाहरण पहा, सून आहे, काय? सून। सून शब्दामध्ये काय आहे? तर या ठिकाणी दुसरा उकार आहे। मग आता सून या शब्दाला आपल्याला साठी जोडायचं आहे। ती सुनासाठी गावाला गेली नाही, सुनासाठी। मग सूचा पहिला उकार होतो, इथं सुना, त्याला जोडलं जातं साठी। म्हणजे अशा शब्दाला जर काही जोडायचं असेल शब्द अक्षर तर त्याच्या उकारामध्ये बदल होतो। कळलं? अरे निघाला का धूर? धुराकडे जाऊ नको। हा काय? धूर आहे। आता शेवटचं उदाहरण, कसा निघाला धूर? मूळ शब्द असा आहे धूर, त्याला आपल्याला जोडायचं कडे। मग घडणार काय? धचा पहिला उकार होणार, का तर हे जोडायचंय म्हणून, धुराकडे। म्हणजे एखाद्या शब्दाला जर शब्दयोगी अव्यय किंवा एखादा शब्द किंवा एखादा अक्षर जोडायचं असेल तर त्याच्या उकार आणि वेलांटीत बदल होतो। पण कोणाच्या होतो? ज्या शब्दाचा अंत अने असतो आणि त्याच्या आधीच्या अक्षराला दुसरा उकार असतो। दुसरा असेल तरच पहिला होतो। पहिला असेल तर डबल पहिला कसं करता येते लक्षात? दुसरा असेल तर पहिला, जर पहिलाचे तर दुसरा करायची गरज नाही। क्लिअर? समजलंय?
या ठिकाणी आपले उकार वेलांटीचे नियम संपलेले आहे, बदलणाऱ्या वेलांटी आणि उकाराचेही नियम संपलेले आहे. डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. चला या ठिकाणी आपण थांबणार आहोत. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.